इथे पाण्याचा एकही थेंब न वापरता आपल्याला उन्हाळी वाळवणातले पोह्याचे पापड बनवणारे हे पापड वर्ष ते 2 वर्ष टिकतात, तसेच चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. इथे ही 100% वेगळी पद्धत आहे, कारण की याआधी तुम्ही ही रेसिपी बघितली नसेल. पोह्याचे पापड बऱ्याचदा बघितले असेल, पण मी तुम्हाला इथे पाणी न वापरता सुद्धा 2 वर्ष टिकणारे असे पापड मी बनवून दाखवणार आहे. ते सुद्धा फॅनखाली सुकवलेले मी घरामध्ये असे पापड आज आपण इथे बघणार आहे. आणि तळल्यानंतर 4 ते 5 पट फुगतात, तसेच चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. खूप खुसखुशीत होतात आणि मेन म्हणजे हे तेलकट होत नाही. जे लोक तेलकट कमी खातात त्यांच्यासाठी तर खास आहे, कारण की त्यात पोहे असल्यामुळे तेल जास्त यामध्ये सोकलं जात नाही. पापड असा सुक्का असतो आणि जे लोकांना पापड खायचे असतात पण तेलकट पापड त्यांना नको असतो, तर ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. आणि मेन म्हणजे साधी आणि सोपी आहे आणि पटकन होणारी आहे. बघू शकतात, मी तुम्हाला पापड तोडून सुद्धा दाखवते. आवाज बघितलाच असेल किती कुरकुरीत झालेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवते तेलाचा एकही थेंब किंवा तेल अजिबात लागलेलं नाही आहे. तर ते कसे बनवायचे ते बघू. त्यासाठी आपण इथे पोहे घेतलेले. पोहे हे 200 ग्रॅम म्हणजे ह्या वाटीने मी मोजून घेतलेले. आता हे पोहे आपण कांदा पोहे खातो ना, तेच पोहे आपण इथे वापरणार आहे. त्यानंतर आता हे भाजून घ्यायचे आपल्याला थोडेसे. 3 ते 4 मिनटं आपण भाजणार आहे. फास्ट गॅसवरती आपण हे थोडेसे भाजून घेऊ, म्हणजे त्याची पावडर छान बारीक होईल आणि मस्त असं त्याचं पीठ पडेल. त्यामुळे थोडेसे भाजायचे आपल्याला. 4 ते 5 मिनटं मी मस्त हे फास्ट गॅसवरती भाजून घेते. आणि पोहे थोडेसे कडक झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि नंतर ते थोडेसे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. आता पोहे छान भाजलेले मी तुम्हाला तोडून दाखवते बघा. छान असा तुकडा झाला की समजायचे आपले पोहे छान भाजले गेलेले. आता आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे आणि हे उतरून घ्यायचं आहे. आता उतरल्यानंतर काय करायचं आहे, चाळण घ्यायची. त्याच्यानंतर त्यावर कॉटनचा रुमाल अंथरायचा आहे आणि त्यावरती हे पोहे पसरून द्यायचे आणि 4 ते 5 मिनटं मस्त थंड होऊन द्यायचे. थंड झाले की आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. मिक्सरमध्ये मस्त बारीक करून घ्या, मस्त पावडर तयार करा, कारण की आपल्याला हे चाळायचे नाही, तसेच आपण हे वापरणार आहे. आता हे सर्व जे पीठ झालेलं आहे आपलं पोह्यांचं, ते आपण हे ओतून घेतलेलं आहे. त्यानंतर एक एक जिन्नस आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे. त्याआधी बघा मी थोडेसे जिरेसुद्धा भाजून घेतले होते, ते सुद्धा मिक्सरला बारीक करून घेते आणि त्याचा 1 चमचा असा मोजून आपल्याला जिरा पावडर यामध्ये घालायची. त्याची चवसुद्धा मस्त लागते. त्यानंतर लाल तिखट घालायचं 1 चमचा, चवीनुसार 1 चमचा बारीक मीठ घालायचं आहे. त्यानंतर बघा छोट्या आकाराचे आणि थोडेसे मीडियम असे बटाटे मी 7 घेतलेले आणि हे उकडलेले, त्याची साल काढून नंतर आपल्याला हे बारीक किसणीने किसून घ्यायचे. आता मी या पद्धतीने सर्व बटाटे किसून घेणार आहे. आधी मी याच्यामध्ये 5 बटाटे घालून घेते आणि जसं लागेल तसं आपल्याला परत बटाटा घालायचा आहे, कारण की जसं प्रमाण पाहिजे ना आपल्याला, पीठ जसं मिक्स होईल ना तसं आपण बटाटा घालत जायचं आहे. आता 2 बटाटे मी तसेच ठेवलेले, 5 बटाटे मी हे किसून घेतलेले आणि थोडं थोडं करत आपल्याला हे मिक्स करत जायचं आहे हाताने. बघू शकतात या पद्धतीने मिक्स करायचं आहे. थोडंसं सुक्कच वाटलं म्हणून मी परत काय केले, राहिलेले 2 बटाटेसुद्धा आपल्याला आता हे किसून घ्यायचे. या पद्धतीने सर्व बटाटे आपण इथे सातीचे साती बटाटे याच्यात किसून घेतलेले. बटाटा घातल्यामुळे या पापडाची चव अजूनच छान लागते. बऱ्याचदा तुम्ही पोह्याचे पापड खाल्ले असेल, पण बटाटा घातलेला पापड तुम्ही खाऊन बघा, खूप छान लागतो हा. आणि आता मी सर्व मिक्स करते, थोडं थोडं करत असं आपल्याला हाताने मिक्स करत जायचे. पाण्याचा वापर करायचा नाही, कारण की आपल्याकडं हे बटाट्यांना थोडंसं ओलसर असतात, त्यामुळे ते पीठ बरोबर सोकून घेतं. आणि हे बघू शकतात असं करून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. छान असं मी मळून घेतलेलं आहे बघा पीठ. आणि जसं मळत गेले तसा त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि हे पीठ छान असं फुगलेलं सुद्धा आहे आणि मस्त असं तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं कसं आहे, आपलं सुरकुट्या पडलेल्यासारखं दिसतंय हे पीठ. जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे थोडंसं मिक्सरला घालून आपल्याला हे फिरूनसुद्धा आपण घेऊ शकतो, कारण की त्याचे पापड व्यवस्थित आले पाहिजे. तर मी याचे काय करते, छोटे छोटे असे गोळे करते 2-3 आणि ते आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे. आणि ते सुद्धा तुम्ही पीठ असं मस्त बारीक करून घ्यायचं, थोडंसं फिरवायचं आहे,
4 ते 5 वेळा फिरवायचे, बस होईल. लगेच त्याचा गोळा मस्त तयार होतो. तो ताटामध्ये काढून घ्यायचा आणि छान असा मळून घ्यायचा. आता मी तुम्हाला मळून दाखवते. आणि जर तुम्हाला मिक्सरला बारीक करायचा नसेल तर अजून एक पद्धत आहे, ती तुम्हाला मी सांगते. त्याआधी मी तुम्हाला हे थोडंसं मळून दाखवते पीठ कसं तयार होतं. तर हे बघू शकतात, त्या पिठामध्ये आणि ह्या पिठामध्ये बराचसा फरक पडलेला आहे आणि पीठसुद्धा सॉफ्ट झालेलं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बघा, हे पीठ आणि त्या पिठामध्ये बराचसा फरक पडलेला आहे. आता काय करते, मी पूर्ण पिठाचा गोळा घेते आणि एकदा मळून घेते, एकत्र केला. आणि मी तुम्हाला दुसरी पद्धत सांगते, म्हणजे ती कॅरी बॅग घ्यायची आहे आणि कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला परत त्यामध्ये मळायचं आहे. आता मी ही कॅरी बॅगमध्ये घालून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने मळायचं आहे. ज्यामुळे काय होतं माहिती का, पीठ खूप सॉफ्ट होतं, पेढ्यासारखं होतं आणि आपल्याला जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. तुम्हाला मिक्सर वापरायचं नसेल तर तुम्ही हे कॅरी बॅगमध्ये ह्या पद्धतीने सुद्धा मळून घेऊ शकतात. पीठ छान असं मस्त एकजीव होतं आणि पेढ्यासारखं खूप असं मऊसूत होतं, जसं आपल्याला पापडाला पाहिजे सेम त्याच पद्धतीने तयार होतं. मी तुम्हाला एक गोळा काढून दाखवते. बघा, छान असं मस्त सॉफ्ट आपलं पीठ तयार आहे. आता आपल्याला हे पीठ कॅरी बॅगमधून काढून घ्यायचं आहे. पीठ मस्त आपलं तयार झालेलं आहे. थोडंसं आपल्याला हे मळून घ्यायचं परत आणि याचा एक भाग काढून घ्यायचा चपातीच्या आकारा इतका, कारण की याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. तर आपल्याला ह्या पद्धतीने परत एकदा असं तयार करून घ्यायचं. नंतर चाकूने आपल्याला हे कापून घ्यायचे आणि जसा पापडाचा आकार पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे. लहान मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पापड बनवू शकतात. आता हे चाकूने कट करून घेऊ आणि राहिलेलं पिठाचं सुद्धा आपल्याला आत्ताच करून घ्यायचे, म्हणजे पीठ सुकत नाही. आणि आता सगळं आपण तयार करून घ्यायचं आहे, नंतर पापड करायला बसायचं आहे. तर आता हे सर्व मी करून कॅरी बॅगमध्ये परत त्याच भरून घेतलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला लाटून दाखवते. पहिल्यांदी पापड लाटल्यावर कसा तयार होतो तुम्हाला लाटूनसुद्धा तुम्ही हे पापड घेऊ शकतात आणि भरभर लाटले जातात हे पापड. आणि लाटलेला पापड खूप पातळ, मस्त पातळ होतो. जितका तुम्ही लाटशाल ना तितका मोठासुद्धा होतो तो पापड. आणि थोडंसं सुकं पीठ लावायचं म्हणजे पापड असा भरभर लाटला जातो आणि खाली चिटकतसुद्धा नाही. आता बघू शकतात, पापड छान मस्त लाटला जातो आहे, सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटला जातो. ह्याच पद्धतीने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. पूर्ण पापड आपण लाटून घेतलेला आहे. बघू शकतात, आकारसुद्धा त्याचा छान झालेला आहे आणि किती पातळ झालेला आहे. जसा आपला उडदाचा पापड आपण बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने हा पापड तयार झालेला आहे बघा. आणि कुठेही चिरला नाही किंवा फाटलेलासुद्धा नाही, एकदम पातळ झालेला आहे बघा. बघू शकतात, उडदाच्या पापडावानी हा पापड आपला तयार आहे. आता हे बघा, मी लाटूनसुद्धा दाखवलेलं आहे, तसाच मी मशीननीसुद्धा तुम्हाला करून दाखवते. त्यासाठी आपल्याला पॉलिथिनचे 2 पेपर घ्यायचे आणि एक खाली ठेवायचा आहे, दुसरा वर ठेवायचा आहे आणि मशीनने आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे. बघू शकतात, मस्त असा पापड इथे तयार होणार आहे. आता हे मशीन ठेवून आपण हा दाबून घेऊ आणि मी तुम्हाला दाखवते. बघा, पापड एकदम मस्त असा तयार आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही करू शकतात. मशीनने पाहिजे तर मशीननं तुम्ही करू शकतात आणि लाटून पाहिजे असेल तर लाटूनसुद्धा बनवू शकतात. हे बघा, हातावर मी अलगद असा काढून घेतलेला आहे आणि हा मस्त असा निघालेला आहे. हे पापड मी सर्व बनवून घेतलेले आणि फॅन खाली सुकवून घेतलेले. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, माझ्याकडे ऊन येत नाही जास्त, तर मी हे दिवसभर वाळून घेतलेले फॅन खाली. आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं माझ्या खिडकीमध्ये ऊन येतं, त्या उन्हामध्ये मी थोडेसे सुकून घेतले, तरीसुद्धा हे पापड किती कडकडीत वाळलेले बघू शकतात तुम्ही. आणि ज्याच्याकडे ऊन येत असेल त्यांनी उन्हातसुद्धा वाळवले तरी चालतील. एकही पापड चिरलेला नाही किंवा तुटलेला नाही. पापड एकदम मस्त आलेलं आहे आणि तसंच कलरसुद्धा बघू शकतात पापडाचा छान आलेला आहे. तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, बनवायला पण सोपी. आता आपण हे तळूनसुद्धा घेणार आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. बऱ्याच जणी म्हणतात की पापड तळल्यानंतर फुगतो का, तर मग तुम्ही बघू शकतात, हा लगेच फुगलेला आहे पापड. आणि पापडचा आकारसुद्धा बघू शकता तुम्ही. उडदाच्या पापड आणि एकदम पातळसर असे पापड झालेले आणि तसेच कुरकुरीतसुद्धा झालेले.
ओठाने खावा ना इतके ठिसूर झालेले, कारण की त्यात बटाटासुद्धा घातलेला आहे आणि पोहेसुद्धा घातलेले. त्याची चव खूप छान लागते आणि तुम्ही हे ट्राय केले नसेल तर नक्की ट्राय करून बघा. मी पहिल्यांदाच तुम्हाला पोह्यामध्ये बटाटा घालून ही दाखवलेली आहे आणि त्याची दोन्हीची चव खूप सुंदर लागते. अतिशय चविष्ट होतात हे पापड आणि ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आकारसुद्धा बघू शकतात पापडाचा. 4 ते 5 पट फुगतात हे पापड आणि तुमच्याकडे उन्हाळी वाळवणाला अशा वाळवणीच्या रेसिपी करत असाल तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला पापड तोडूनसुद्धा दाखवणार आहे की कशा पद्धतीने झालेला आहे. आकारसुद्धा तुम्ही बघू शकतात पापडाचा. 4 ते 5 पट हा पापड फुगलेला आहे आणि खूप पातळ झालेला आहे मस्त आणि अजिबात तेलकट नाही आहे हा पापड. मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. हा पापड खूप कुरकुरीतसुद्धा झालेला आहे हा. मला खूप आवडले हे पापड. तुम्हालासुद्धा आवडतील. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला तोडल्यानंतर आवाज ऐकलाच असेल कशा पद्धतीने. आणि बघा अजिबात तेलकट नाही आहे. हाताला अजिबात तेल लागलेलं नाही आहे आणि ह्या पद्धतीने हे पापड नक्की ट्राय करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.